नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आता येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच की 24 तारखेला दीप अमावस्या जी आहे ती येत आहे आणि त्यावर आवर्जून ज्या स्त्रिया हे उपाय करणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीचा फायदा होणार आहे। कोणते ते उपाय आहेत ते पुढे आपण जाणून घेणारच आहोत। तर दीप अमावस्या जी असते त्यामध्ये 11 दिवे लावले जातात। 11 दिवे कोणत्या ठिकाणी लावायचे आणि कशी पूजा करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत। सगळ्यात प्रथम तर आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतात त्याची दीप अमावस्येला पूजा केली जाते। तर ही पूजा का केली जाते बघा, याच्या मागे एक रहस्य सुद्धा आहे आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य नष्ट व्हावे, त्याचबरोबर धन संपत्तीमध्ये भरभराट व्हावी त्याच्यासाठी ही पूजा केली जाते। कदाचित तुम्हाला माहीतही असेल की दीप अमावस्येला दिवे केवळ अंधारच दूर करत नाहीत, तर घरातील संकटे आणि नकारात्मक नष्टता करत असतात। पण हे दिवे कुठे लावायचे आणि किती लावायचे हे आता आपण बघणार आहोत। त्याआधी जाणून घेणार आहोत की दीप अमावस्या म्हणजे काय। बघा, दीप अमावस्या म्हणजेच त्यालाच वात पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते। हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली मानला जातो। अमावस्या म्हणजेच अंधार आणि दीप म्हणजेच प्रकाश। अनेक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की या दिवशी प्रत्येक दिवा आपल्या घरातील प्रत्येक जे संकट असते ना ते दूर करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो। तर नेमके हे 11 दिवे जे आहेत ते कशा पद्धतीने त्याचा उपाय आहे आणि कशा पद्धतीने ते लावायचे आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे। देवासमोर प्रथम दिवा लावून तुपाचा किंवा मग तेलाचा, जर तूप नसेल तर तेलाचा सुद्धा लावला तरी चालेल, तर हा लावायचा आहे। हा लावल्याने माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होत असते। आता दुसरा दिवा कुठे लावायचा आहे, तर आपल्या घराचा जो उंबरवठा असतो किंवा मग चौकट असते तर तिथे लावायचं आहे। तर इथे का लावायचं आहे, तर संरक्षणाचं कवच असतं ते, त्यामुळे तिथे लावलं जाते। वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये त्याच्यासाठी हा दिवा तिथे लावणं अत्यंत उपयोगी मानला जातो। आता तिसरा दिवा कुठे लावायचा आहे, तर तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे। बरेचदा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेच्या तिथे दिवा लावतच असतो, पण या दिवशी लावल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो, कारण माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते तुळशी मातेला। त्याच्यामुळे तुळशीच्या रूपाजवळ आपल्याला जे आहे दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबातील जे आरोग्य आहे, सर्वांचं आरोग्य आहे ते चांगलं राहावं आणि घरामध्ये नेहमी आनंद राहावा, त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो। आता चौथा जो दिवा आहे ना तो आपल्याला कुठं लावायचा आहे, की आपल्या घरातील जे कोपरे आहेत, म्हणजे की 4 जे कोपरे असतात तर त्याच्याकडे लावायचं आहे। त्याच्या मागचं कारण काय आहे की प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जा केंद्र असतो। दिवा तिथे लावल्याने नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होते आणि वास्तुदोष निर्माण होत नाही, त्याच्यासाठी हा दिवे जे आहे 4 कोपऱ्याला लावले जातात। आता जो 5वा दिवा आहे तो आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे। त्याच्या मागचं कारण म्हणजे कसं असतं, अन्नाला हे लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि अन्नाची शुद्धता होते, त्याच्यामुळे तिथे जर आपण हा दिवा लावला तर अन्नपूर्ण माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते। घरात जे आपण अन्न तयार करत असतो त्यामध्ये प्रेम आणि प्राचुर्य येतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा दिवा लावला जातो। आता 6वा दिवा जो आहे ना तो आपल्याला पायऱ्याच्या जवळ लावायचा आहे। जर तुमच्या पायऱ्या असतील तर बघा, पायऱ्या म्हणजेच घराची वाट ही प्रकाशमय होते आणि त्यामुळे घरामध्ये येणारे जे पाहुणे आहेत ना त्यांच्यावर शुभ प्रभाव पडतो, त्याच्यामुळे हा दिवा लावण्यात येतो। 7वा दिवा आपल्याला पाण्याजवळ लावायचा आहे। जलतत्व नेहमी करता शांत राहावं आणि आपल्या घरामध्ये जे पाण्याचं महत्त्व असतं ते म्हणजे असं आहे की आयुष्य, धनसंपत्ती यामध्ये सगळ्यात मोठा प्रवाह सुरू व्हावा, म्हणून पाण्याजवळ आपल्याला दिवा लावायचा। 8वा दिवा येतो आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजेच की हॉलमध्ये लावायचा आहे। हॉलचा जो मधला भाग असतो त्यामध्ये लावायचा आहे, कारण तिथे सुद्धा ऊर्जा जी आहे ती प्रस्थापित असते आणि कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये, घरामध्ये सुख शांती भांडणं वगैरे कमी व्हावे, त्याच्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा उपाय ठरत असतो। त्याच्यामुळे तुम्ही हॉलमध्ये नक्कीच एक दिवा जे आहे तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर 9वा दिवा जे आहे ते आपल्याला अंगणात किंवा मग आपली गच्ची जेव्हा गच्ची असते तर गच्चीच्या जे पायऱ्या असतात तिथे तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर 10वा जो दिवा आहे तो आपल्याला
झाडाच्या जे झाडं असतात आपले कोणतेही रोप असो किंवा मग एखादी झाडं असो त्या झाडाच्या खाली लावायचं आहे, कारण झाडांना देवस्वरूपी जे आहे ते मांडलेलं आहे आणि म्हणतात की जर आपण झाडाखाली दिवा लावला तर ऋणाणू जे बंध असतात ते दूर होतात. त्याचबरोबर जे आपले पितृज असतात किंवा मग 7 पिढ्याची जर आपल्यावर एखादं काही वाईट शक्तीचा प्रभाव असतो तो दूर होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच्यामुळे झाडाखाली हा दिवा लावला जातो. आता ही सर्व जी दिवे आहेत ते आपल्याला उजव्या हातानेच लावायचे आहेत आवर्जून करून आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तर कोणता मंत्र म्हणायचा आहे? ओम महालक्ष्मी नमः हा जप आपल्याला करायचा आहे आणि सर्व दिवे जे आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहे. सर्व दिव्यांना जे आहे एकदा ओवाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण दिवा ठेवत आहे त्यावेळी 2-2 मिनिटं तिथे ध्यान करायचं आहे आणि ओम माता लक्ष्मी नमः हा मंत्र तिथे जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने 11 दिवे जे आहेत ते आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे आहेत. याची पूजासुद्धा केली जाते. खूप महत्त्वाचा दीपामावस्या मानली जाते. ही एक फक्त गटारी अमावस्या नसून तर अत्यंत प्रभावशाली अमावस्या असते आणि खूप चांगल्या पद्धतीची असते. आपल्या जीवनातला अंधार कमी व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ठरत असते. त्याच्यामुळे आवर्जून ज्यांना कोणा माहिती नसेल तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर इथे हे सगळे दिवे लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्याच्यामुळे नक्की लावा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच एक लाईक आणि शेअर कमेंट करा.